आंदोलनस्थळी पुन्हा दिसला तर खिशात 50 ग्रॅमची पावडर टाकेन। विद्यार्थ्यांना अशी धमकी देणाऱ्या एका पोलिसाचा व्हिडिओ काल दिवसभर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता। या प्रकरणी संबंधित पोलिसावर कारवाई देखील झाली। ही कारवाई होऊन 24 तास उलटत नाही तेच आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचा दुसरा एक आणि त्याहून धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये एका साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यानं एका तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडल्याचं दिसतंय। दरम्यान हा व्हिडिओ राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी शेअर केल्यानंतर हे प्रकरण आता आणखीनच वाढलंय। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना या दुसऱ्या व्हिडिओवरती स्पष्टीकरण द्यावं लागलंय। हे सगळं प्रकरण काय आहे सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले। नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीने विद्यार्थ्यांनी आंदोलन राज्यभरात छेडलं आहे। तसंच देशभरात देखील हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची धग मुंबईत देखील पोहोचली आहे। मुंबईतही ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत। काही दिवसांपूर्वीच मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन झालं होतं। यावेळी आंदोलकांची धरपकड देखील झाली। याच दरम्यान एका तरुणीबरोबर पोलिसांकडून अत्यंत असभ्य वर्तन झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यावरती अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान हाच व्हायरल होणारा व्हिडिओ आता विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरती पोस्ट केला आहे। खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, आमदार रोहित पवार, रोहिणी खडसे, जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे। महिला आंदोलनकर्त्याला अशा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या पोलिसावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। एकीकडे राजकीय नेते मंडळी यावरती संताप व्यक्त करत आहेत आणि कारवाईची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे ह्याच व्हिडिओवरती काही नेटकऱ्यांनी वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। अनेकांच्या मते व्हिडिओमधील संबंधित व्यक्तीने तरुणीला पकडलं नसून तिच्या समोर असलेल्या निळ्या शर्टमधील त्या तरुणाला पकडलं आहे आणि त्या तरुणाला पकडताना संबंधित तरुणीनं अडवलं, त्यामुळे पोलिसांनी तिला चुकीच्या पद्धतीने पकडलं असं या व्हिडिओमध्ये दिसतंय, अशी काही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत। दरम्यान सोशल मीडियावरील या संमिश्र प्रतिक्रियेनंतर आता स्वतः मुंबई पोलिसांनीच स्पष्टीकरण दिलंय। मुंबई पोलिसांनी रोहित पवार यांच्या पोस्टवरती कमेंट करत उत्तर दिलंय की या व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाबाबत अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जातोय। जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली। एक प्रथितयश व्यक्ती म्हणून तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणं अपेक्षित असतं। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांकडून आता देण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि याच आंदोलनातील जे काही व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावरती आता व्हायरल होत आहेत। त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर पोलिसांकडून देखील त्यावर स्पष्टीकरण दिलं जात आहे। येत्या 26 जुलैला देखील आता ठाकरे बंधूंच्या साथीनं मुंबईत मोठं आंदोलन होणार आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं आता पोलिसांकडून कशा प्रकारे तयारी केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिल्ली तसंच महाराष्ट्रातील या आंदोलनासंदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।